सोलापूरच्या विकासासाठी झटणाऱ्या सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत मंचच्या सदस्यांनी सोलापूर विमानतळाच्या नागरी हवाई सेवा सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार मानत प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांसाठी महत्वपूर्ण मागण्या सादर केल्या. सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, योगिन गुर्जर, मनोज क्षीरसागर, विजय कुंदन जाधव यांनी मंत्री मोहोळ यांना सोलापूर विमानतळाच्या विकासासाठी महत्वपूर्ण मागण्यांचे पत्र सादर केले. या पत्रात विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी सूचना मांडण्यात आल्या. त्यातील पहिली सूचना रात्री लँडिंग आणि टेक ऑफ सुविधा सुरू करणे. सोलापूर विमानतळावर सध्या फक्त दिवसा हवाई सेवा कार्यान्वित होणार आहे. रात्र लँडिंग आणि टेक ऑफ सुविधा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. हवाई मार्गांचा विस्तार. सोलापूरहून नवी दिल्ली, तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाद, इंदूर आणि नागपूर यांच्यासारख्या प्रमुख शहरांसाठी हवाई सेवा सुरू करण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे व्यापारी, भाविक आणि इतर प्रवाशांच्या गरजा पूर्ण होतील. विविध विमान कंपन्यांना सोलापूर विमानतळावर सेवा सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले, जेणेकरून सोलापूरला देशभराशी उत्तम प्रकारे जोडता येईल. मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूर विकास मंचच्या या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंचच्या सदस्यांनी सोलापूरच्या नागरी आणि आर्थिक विकासासाठी हे पाऊल अत्यंत महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले. सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी या भेटीत शहराच्या विकासासाठी पुढे येत केलेल्या प्रयत्नांचे सोलापूरकरांनी कौतुक केले आहे. यामुळे सोलापूरच्या प्रगतीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेल्याचे समाधान व्यक्त होत आहे.